राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात दिले। त्याच्यात आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जे शासनानं जे एससी समाजाचं अ ब क जे वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे त्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा तीव्र विरोध आहे। कारण याच्यामुळं समाजाचं विघटन होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा समाजाला कुठलाही फायदा होणार नाही। याच्यामुळं प्रत्येक समाज तिन्ही जे एससीमध्ये समाज आहेत त्यांचे एकी तुटणार आहे। त्याच्यामुळं आमचा याला विरोध आहे। त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट जे न्यायालयानं कुठले निकष बरोबर न लावता जी समिती नेमली त्या समितीने सुद्धा कुठला अहवाल बरोबर दिला नाही। सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत। त्याच्यामुळं राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका आहे महाराष्ट्रात बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण हे निवेदन दिलेलं आहे। आणि जर सरकार याचं निवेदन घेऊन हे जर ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने मोर्चे धरणे मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल। आणि त्याचबरोबर जर एकटीच संघटना नाही तर एससी मधल्या सर्वच समाज बांधवांना घेऊन आंदोलन मोठं महाराष्ट्रात करण्याचा आमचा पुढचा निर्णय आहे।